सांगलीतील कोल्हापूर रोडवर असलेल्या दुर्गाप्रसाद पान शॉपजवळ रागाने बघण्यावरून वाद होऊन एका तरुणावर दोघांनी मिळून कोयत्याने हल्ला करत चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचा प्रकार घडलाय। सदरची घटना ही बुधवारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी साहिल सलीम मुलानी याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपास करत संशयित वरद राजू जावळे याच्यासह एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले। कोयत्याने हल्ल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरीक्षक सागर होळकर आणि पथकास हल्लेखोरांना पकडण्याबाबत सूचना दिल्या। पथकातील कर्मचारी संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना संशयित दोघेजण कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तिथे जाऊन पाठलाग करून वरद जावळे आणि अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले। गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी विनायक शिंदे, सतीश लिंबळे, रफिक मुलानी, योगेश हाके, दिग्विजय साळुंखे, शंकर रणधीर, योगेश सटाले, संदीप कोळी, गणेश कोळीकर यांनीही कारवाईत भाग घेतला। दरम्यान कोल्हापूर रोड परिसरात फाळकुट दादा आणि कोयता गँगची दहशत वाढली होती। कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयितास पोलिसांनी थेट गुडघा टेकायला लावून त्याची परिसरातून धिंड काढली। या कारवाईचे पोलिसांकडून कौतुक होत आहे। परत कर जगून दाखव।